संत समागम वेळे प्रेम सुखाचा सुकाळ आता नवजो अनेका काया गावो गीत लागो पाया तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही आता नवजो अनेका काया गावो गीत लागो पाया पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला के सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या हरिन करावा अवे संपाद ज्ञान जगदाय भक्तन विलोकी होईन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे किनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझ्या नामाची आवडी आम्ही तो तुझी वेळी आता नको अनेका काया गावो गीत लागो पाया सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्याच्या चरण निष्ठेचा परिहार देत आहेत. भगवंताच्या पावन दरबारात आपल्या या कमालवाडी गावात श्री गुरु देवकर महाराज यांच्या कृपाचक्राखाली आपल्या गावाचा परमार्थ अनेक वर्षापासून चालू आहे. पण या उत्सवाचे विशिष्ट निमित्त धरून 50 वर्षाची गणती करून या वर्षी हा उत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण संपन्न करत आहात. की ज्या उत्सवाची मुहूर्त मेढला स्वानंद सुख निवासी श्री गुरु सोपान काका महाराज असतील, श्री गुरु मौली महाराज असतील आणि तेव्हापासून या परमार्थाची जोपासना या गडाच्या परंपरेने मालकाच्या आधिपत्याखाली होत असताना श्री गुरु बापूसाहेबजी महाराज आणि श्री गुरु कान्होबा महाराज यांच्या नेतृत्वात हे सुवर्ण महोत्सव मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. आणि या सुवर्ण महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 2 नंबरची नाही, दुसऱ्या दिवसाची. आता म्हणाल तुम्ही 2 नंबरचं कीर्तन विश्वास असं दुसऱ्या दिवशीचं म्हणायचं. दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा श्री गुरु कान्होबा महाराज यांच्या आज्ञेतून दासाला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाला तुकोबाला जशी बुद्धी देते तसं मी अभंगाचे चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण चिंतनाचा अभंग निवडलाय तो जगद्गुरूंचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज देवा आम्ही तुझ्या चरणावर एवढी एक निष्ठा का तू हाकालत तरी आम्ही तुझ्या चरणाच्या बाजूला का जात नाही याचे कारण मीमांसा देवाला सांगतात. पण निमित्ताने आपण सुद्धा प्रभू चरणावर का एक निष्ठ व्हावं याचं मार्गदर्शन करतात असं म्हणायला काय हरकत नाही. सगळ्या जगाचा विचार जेव्हा शास्त्र करतं ना तेव्हा सगळं जग हे 7 पदार्थांना भरलेलं आहे असं वैशेषिक दर्शन म्हणतं. वैशेषिक दर्शन काय म्हणतं? जग किती पदार्थाचे? जगात 7 पदार्थ आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव हे 7 पदार्थ वैशेषिक दर्शन म्हणतात. पण वेदांत दर्शन जे मांडतं ना, वेदांत दर्शन म्हणतं या जगात 7 नाही 2च पदार्थ. कोणते 2 पदार्थ आहेत? या जगात एक दृग आहे आणि या जगात एक दृश्य आहे. तिसरा पदार्थच या जगात नाही. दृग म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय?
आधी तिथलची परिभाषा सांगतो आणि 2-3 अर्थ करत पुढे करतो. दृक म्हणजे दृश्य म्हणजे काय? सर्व इंद्रियाला प्रमाणाच्या अंगाने गोचर होणारा सगळं संसार हे दृश्य आहे आणि प्रमाणाच्या ठिकाणी गोचरता ज्या शक्तीमुळे आहे ते दृक आहे. अजून सोपं करू काय आला? या जगात 2च वस्तू आहेत. कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? जगात 2 वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे, पहिला पदार्थ आहे दिसणार आणि दुसरा पदार्थ आहे दाखवणारा. जगात दुसरं काहीच नाही. जगात काय काय आहे? ते दिसणार आहे आणि जगात दुसरं कोण आहे? ते दाखवणार आहे. अजून सोपं करायचं काय? तर अजून सोपं करू. जगामध्ये एक संसार आहे आणि परमात्मा आहे, बस दुसरं काहीच नाही. या 2 गोष्टी. आणि मग एक जीव आहे. जीव कोणत्या ना कोणत्या आलंबनाला धरून राहत असतो. मग जीवाला राहायला 2च आलंबन आहे. एक तर संसार आहे आणि दुसरा परमात्मा आहे. काही मग संसाराच्या आश्रयाला चिकटलेले आणि काही परमात्म्याच्या आश्रयाला. पण संसाराच्या आश्रयाला कोण आहे आणि परमार्थावर एकनिष्ठ कोण आहे याचा विचार आपण गीतेपासून सुरुवात करू. गीता सांगते, गीता मौली म्हणते, जे सत्पुरुष आहेत ना, जे हुशार आहेत ना, बुद्धिमान आहेत ना, ते संसारात रमत नाही. हो, संसारात बुद्धिमान रमत नाही. कोण रमत नाही? बुद्धिमान. न तेषु रमते बुधाः. बुधाः म्हणजे बुद्धिमान. तेषु न रमते. तेषु नाम केषु योगी संस्पर्शजा भोगा. हे स्पर्शाचे भोग जे आहेत ते जगत आहे, संसार आहे. तेषु बुधाः न रमते. का न रमते? पुढे पाहू आपण. पण शहाणी माणसं संसारात रमत नाही. मग शहाणी संसारात रमत नाही. मग संसारात रमतात ते कोण आहे? तुम्ही काळजीच करू नका. तेच म्हटले तुमच्या मनाचे आले ना, ज्ञानोबाने त्या शब्दाची व्याख्या तो शब्द आपल्याला वापरलाय. ज्ञानोबा म्हणतात, या विषयाची सुखे झगवती कवर. या संसारात कोण रमतात? ज्ञानोबा म्हणतात, दया आपण पिनाडी तिथे, दया स्वसुखाचे सदा कराटे, दयाशी विष्णू गोमटे आवडते. किंवा ज्ञानोबाची दुसरी उभी आहे. जो शब्द तुमच्या मनात ध्यानात आला होता त्याच अर्थाची जर सांगायची ठरली तर ज्ञानोबा म्हणतात, विषय सुख आहे ते बोलण्याची नाही. विषय भोगी जे सुख मात्र, विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, काय किजती मूर्ख न सेविता न सरी. म्हणजे सोपी गोष्ट आहे. संत शहाणे असल्यामुळे संसारात रमत नाही आणि आम्ही मूर्ख असल्यामुळे संसार सोडत नाही. एवढी सोपी व्याख्या आहे. आम्ही मूर्ख आहे. मला वाईट वाटतंय? तुम्हाला वाईट वाटलं तरी खरं वाटू द्या वाईट आपल्याला. म्हणजे काय आहे? खरं खरं. हो, संत मात्र रमत नाही. ते संसारात रमलेच नाही, सोडला तरी संसार. विचारू महाराजांना, महाराज तुम्ही संसारात का रमले? इतकी गोड कारण नाटाच्या 2 चरणात महाराजांनी सांगितली. मी तर म्हणतो नाटातली 2 चरणाचा अभंग म्हणजे पूर्ण परमार्थाचं सार आहे. संसाराचा त्याग का केला आणि परमार्थाचा स्वीकार का केला. महाराज नाटात म्हणतात, म्हणून रुसलो संसारा, संसारावर मी म्हणून रुसलो. का रुसलो? आता मोजा कारण. सर्प हा विकार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, 5 माजलो मी माझे भ्रमणी, 6 झाली पुढणी विटंबना, 7 पावलो केली याचा दंड. म्हणजे 2 करायचे का 1 करायचे? चिंतन. पावलो केली याचा दंड आणि खाली भोगिल्या याची तो दंड. पुढचं नंतर पाहू आपण. एवढी कारण आम्ही संसारावर घुसले. आता एवढी जरी कारण सांगत बसलो रोज राहायला काहीच अडचण. पण एका एका वाक्यात सांगायचं, वाक्यामध्ये जर सांगायचं ठरलं तेव्हा आम्ही या संसारात का रमलो नाही? सर्प हा विकार पांढरा, हा विकारी साप. उलट बाकीच्या सर्पापेक्षा सर्प वेगळा. बाकीचा सर्प टसल्यावर परिणाम करतो, हा संसार असा आहे दिसला तरी परिणाम. जग अमंगळ लागे भोगिता नाही म्हटले महाराज, लागे दीर्घता देखता विकार, सर्पा विकार पांढरा. तू जशी अंतर रेता, जीवामध्ये आणि देवामध्ये अंतर पाडणारा कोण आहे? संसार आहे.
प्रमाण काय महाराजांचं म्हणजे संसारी देवात आणि परमात्म्यात जीवात आणि देवात अंतर पाडतात ज्ञानोबाची गुरु बाबा किंवा हा धनुर्धार एका स्वरूपाचे आधारा तरी कसे आडवारा तो विश्वास जो संसार आठवाय येथे तुझ्या भजना हाड दाविते प्रपंचाचे बोट कनिष्ठ रुची ठेवली बोट देखत नाड संसाराची माणसं परमात्म्याच्या आड येतात त्यांनी येतात खरं सांगा कोणाला विचारू बाबा तुझं होतो तू वय काय लग्न झालंय झालं नाही मी वय बाबा खरं सांगा संसार सुख आहे का दुःख आहे त्याच्या चेहऱ्याने सगळं सांगा संसारात काय नाही 80 वर्षाच्याला विचारा त्याचं उत्तर काय दुःख आहे 60 वर्षाच्या विचारा त्याचं उत्तर काय दुःख आहे 50 वर्षावाल्याला विचारा 40 वाल्या फक्त नवीन लग्न झालेले फक्त नवीन लग्न झालेल्याला का विचारायचं नाही त्याचं कारण त्याला संसार दुःखाचा वाटत नाही नवीन लग्न झालेलं का वाटत नाही त्याचं कारण आहे मांजर उंदरावर एकाही झडप काय मांजर आणि उंदराचा अंदाज काय काय मांजरीला अंदाज यायला वर्ष लागते काय मांजरीला 6 महिन्यात अंदाज काय काय मांजरी मोबाईल एवढ्या हुशार गेल्या एका महिन्यातच अंदाज घेतात अशी झडप घालतात सुंदराव माईकडे जर देतात बापाकडे जर देतात कोणाला कोण मांजरी तुम्ही मला ठाऊक त्याची आहे संसार दुःखाचा महाराजांची भाषा सगळ्या माहिती दुःखाचा महाराज अशा काही लोक आम्हाला भेटतात म्हणतात महाराज तुमची भेट लोक व्हायला पाहिजे त्या भानगडीत अशी भाषा असते त्यांना मी सहज साध्या शब्दामध्ये विचारतो तुला कळालं ना संसार भानगड तू करू नये पण चूक केली ना तुझा पर्वत तेवढा आमच्याकडे पाठव कसं होत असते नाही सोसतच नाही माणसाला सोसतच नाही मग तात्पर्य इथे तुझ्या भजना आड आडवे येतात जसे आडवारा विश्वास तू जशी अंतर येतात याची दावेदारा निमित्त एका वकिलाचं कीर्तन ऐकलं होतं मी महाराज आणि दावेदार शब्द संसारावर तेवढ्या गोड पद्धतीने बसवला होता मला फारच आवडला तेवढा विचार मांडतो याचे दावेदारा निमित्त संसार काय आहे दावेदार कसा दावेदार उदाहरण आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी गेलो मोठ्या शेतकरी बागायतदार शेतकरी मला महाराज चला जरा शेत बघून घेऊ फिरत जा जरा चल बाबा फिरत जवळजवळ 100-150 एकरचा तो शेतकरी 10-12 ट्रॅक्टर 20-25 बैल हे सगळा राडा काय ते विचारच नका आकडा वेगळा शेतकरी मी गेलो पण जिप्सी काढली शेतकऱ्याने मला आपण पायपट करू शकत त्याच्या जिप्सीत बसून आम्ही काय करत होतो शेत पाहतो महाराज इथं 25 एकर ऊस आहे महाराज इथं 10 एकर केळी आहे महाराज इथं 10 एकर द्राक्ष आहे महाराज इथं 5 एकर गहू आहे महाराज इथं एकरवर आपलं गांजा नाही गवत जनावरांसाठी गाजरा गवत आणि पुढे गेला तुला एक खाट शब्द आहे तुमच्याकडे रिकामा पडीत कान दिसलं मला 2-4 एकराचा तुकडा होता हे कोणाचं तसं आपलंच म्हणजे आता काय सांगणार आपलेच दात आपलेच आमचंच आहे पण चुलत भावानं दावा ठेवलाय चुलत भावानं काय केलं दावा ठेवलाय आता मला थोडं लक्ष द्या एक क्षेत्र आहे 2-2.5 एकराचं त्याचा दावा कोणी ठोकलाय चुलत भावानं म्हणजे तो कोण झाला दावेदार तो कोण झाला या क्षेत्राचा दावेदार तो दावेदार काय करतो तो दावेदार या 2.5 क्षेत्रात स्वतः उत्पन्न घेत नाही याला घेऊ देत बघा त्याचा दावा ठोकलेला असतो ना त्या क्षेत्रात उत्पन्न तोही घेत नाही आणि पुढच्यालाही घेऊ देत नाही संसार कसा दावेदार आहे स्वतःही भजन करत नाही पूर्वतंत्रा करणाऱ्याला करू देत नाही हा दावेदार हा संसार काय आहे दावेदार
विचारा महात्माला, मी चांगल्या सत्पुरुषाच्या सहवासात 25 वर्षापासून राहतो आणि एक संप्रदायाची चातुरी, मला परंपरा नाही मागची काही, पण दैवानं भाग्य आहे की मनुष्य आपलं माझ्या संचिताचा ठेवा आणि त्याने हे वाटत दाखवली देवा या मार्गावर आलो आणि या मार्गावर चालण्याचा प्रयत्न चांगल्या सत्पुरुषाच्या सहवासात. आता माझं 43 25व्या वर्षी मी आनंद दिला, 29 मी आनंद दिला गावापासून चांगल्या सत्पुरुषाच्या सहवासात राहत. तरी आमच्या एका पाहुण्याने मला गेल्या महिन्यात सोयरी काढली का मला काय एवढे संसारात माझं वय 43 आहे. आता ओपत का होते जोड लावणारे जोड लावूनच आलेले गाव. माझं वय 43, तिचं 39. तुम्हाला कळतं का माझं वजन 105 आहे, तिचं 98. त्याला नाव मी महाराज आहे, ती मी महाराजी होणार नाही माझ्याकडून. म्हणून एक सर्व संसारात सर्वाभि खार पांढरा तू जशी अंतरी वेदात करा त्या सीधा वेदारांनिमित्त हे नेमाचं भोग विद्यार्थ आणि चौऱ्याऐंशी लोक याच्यामुळे देहाच्या नावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थागवा सांडूनिया हो इंद्रनामीचा राजविधी अहममतेच्या जगवादी विधानांतराची मांदी मिळविती. ज्ञानपरा म्हणतात देहाच्या गावा कशा करता हो देवे देला देव या संसारात काय विटंबना झाली आमची राम राम विचारूच नका. आणि गोडणी विटंबना महाराजांचेच काही वचन सांगायचं ठरलं तर काय विटंबना झाली या संसारात. महाराजांनी उपरोधाने आपल्याला प्रेमज्ञानी भाषा विचारली कार्य नाही तैसी देवाची ते गोडी. अरे तुला देवाची तशी गोडी का
नागवणी जोडी पत्नी जयशी तुझी बायको जोडी फजिती करती आणि तरी तुला ती आवडती एवढी फजिती करती तरी तुला ती आवडती तसं तुला देव कार्य आवडत महाराजाचा प्रश्न आहे काय संसारात फजिती राम 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 सांगू तेवढी सांगू तुझी बहिणी काय वाटते मागच्या शब्द सांगतो मला सांगा बायको प्रवासाला घेऊन प्रवासाला तर पिशवी कोणाकडे पिशव्या जर दोन असले एक जड आणि खालती तर जड कोणाच्या एसटी स्टँडवर जायचं एसटी स्टँडवर चौकशी कोणी करायची मला की मदत करा ना मला एसटीची चौकशी कोणी करायची एसटी आल्या पुढं जागा कोणी करायची पुढं जागा जरी जागा येत तर भेटली तर बसायचं कोणी जागा जर दोन भेटले तर खिडकीच्या बाजूला हवा घेत कोण एसटी त्या लोकांचा घाम वास घेत कोण पण त्या तारला की बाटली कोण आली तिकीट कोण काढली तिला गाडानुसार जर रस्ता वाटला तर कोण पाहिजे तिला कुरकुरे आणि एवढं खाऊ मोबाईल जवळ गेल्या गच म्हणून ती जर बोलते तरी तिच्या शेजारी त्या बोंबेट स्वामीच्या नावेसारखं ते असं तरी तिच्या शेजारी बसावं लागत चोपदार मला मारत काव काव पुसवावी लागत मला नाही का मारायचे पण ते म्हटलं मला आणि एवढं करून पाहुण्याच्या घरी गेले तरी त्यांना साडी पाहणार याच्या नशिबाला एवढ्या अजून मला असं केला नाही तिचा प्रवास ह्याच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तुमच्या पाहुणे माझ्याशी कशी चुकीचे वागतात तिच्या पाहुण्याकडे गेलेला असला तर तुम्ही माझ्या पाहुण्याशी कशी चुकीचे वागले हे ऐकत यावं लागतं आणि हे करून जेव्हा ती घरी येते तर पिशवी ठेवीत नाही फेकीत अशी टोपरापासून हात घेऊन आणि एक वाक्य तिच्या तोंडात असते आजपासून आज नंतर तुमच्या समोर कुठलाच चार बोलतो झाली बोलणी विटंबना विनोदानं झाली पण आंधळ्या पाण्यातले गोड विटंबना सांगितलं लय गोड विटंबना पण काही लोकांना शंका येईल आम्हाला ब्रह्मचारी आणि याला संस्कृती बारीक होत शंका येईल सांगितले मला बारीक माहित असल्याचं कारण येतात ते ऋषीमुनी मला लोक आणि ऋषीमुनी त्याचे अनुभव सांगतात म्हणून आम्ही कीर्तन सांगतो झाली बोटाने विटंबना आंधळ्या पाण्यात महाराजाचं वचन आहे का बाकी तो करुणादा कधीपासून जैसा सांडीला ठाव नवदरीची पोत कधी कधीपासून जैसा सांडीला ठाव नाही निशळ पाव कधीपासून जैसा सांडीला ठाव पिंडता भाग रोगा लक्ष 84 गाव अरे कधीपासून जैसा सांडीला ठाव हा देव सोडणाऱ्या संसाराच्या नादी लागतो माझी एवढी विटंबना झाली विटंबना पाऊल केली याचा दंड आणि भोगील्या उदंड आता मात्र या संसारात नाही हो सांगू या संसाराची वाट येणे माझं भोग भोगविले कष्ट जावी सत्य ऐसे नष्ट तुका म्हणे कष्ट झालं देवतोही आता बस बस कोणी नाही दक्ष करिता संसार अरे महाराजाला विचारलं महाराज संसार खरंच एवढ्या दुःखाचा आहे एवढा बेकार आहे ते लोक किती आनंदात आहेत तुम्हाला एकट्यालाच उभा झाला तुम्हाला एकट्यालाच याचा उभं घेतो बाकीचे मस्त खातात पितात झोपतात तुम्हाला त्याचा उभं काय घेत नाही महाराज म्हणतात कोणी नाही दक्ष करीत
पद्धतीचा संसार म्हणजे संसार करताना कोणी दक्षच होईना, कोणी सावधच होईना, तर आम्ही हा विचार वमन केला. आम्ही मात्र संसाराचा विचार वमन केला आणि महाराजांनी सांगितलं एक शहाणी माणसं संसारात का रमत नाही. आता तुकोबाराचा छोटा गोड विचार झाल्यामुळे पण पुष्टी देण्याकरता अजून काही विचार सांगतो तुम्हाला. तर तुम्ही उपनिषदात कठोपनिषदात नचिकेताला विचारा तू भोगात का रमला नाहीस. आता फार मोठी मला वेळ मर्यादा आहे म्हणून जास्त मालकाने आज्ञा केली. चालू जरी 8:15 झालं तर 12:30च्या पुढे जायचं नाही म्हटलं पुन्हा वेळ सांगायची आपल्याला म्हणून गोड कधी सुटायचं ते गोड कथा आहे कठोपनिषदात. ज्या नाचिकेताचं चरित्र वाचून स्वामी विवेकानंदाने आवाहन केलं होतं फक्त मला 100 नचिकेत द्या मी जग बदलून जातो. फक्त काय पाहिजे 100 नचिकेत पाहिजे. आणि सध्याच्या काळात नचिकेताची किती गरज आहे. नचिकेत आणि नाचिकेत असे दोन उच्चार करू. नचिकेत पण उच्चारे नाचिकेत पण उच्चारे. जेव्हा तो यमलोकात गेला यमानं विचारलं नचिकेता 3 दिवस अन्ना पानावाचं माझ्या दारात राहिलास चांगलं 3 वरात काय तुला 3 वर लागली. त्याने पहिल्या वरामध्ये बापाचा राग शांत व्हावा ही वरदान मागितलं. दुसऱ्या वरामध्ये स्वर्गाला जाण्याचा चैन मार्ग काय असतो हे मागितलं. आणि तिसरा जो प्रश्न नचिकेताने विचारला तो म्हणे जीवाची जन्माच्या आधी आणि मरणानंतर काय गती असते असा अध्यात्म ज्ञानाचा प्रश्न विचारला नचिकेताने. पूर्वी तर लहान होतं तो प्रश्न गोड विचारला. यमानं सांगितलं बाळ्या तुझं वय नाही हे प्रश्न विचारायचं तू विचारू नको. अरे तू तरुण आहेस काय या गोष्टी पडलास तू हे सोडून मला काहीही माग. नचिकेत म्हणतो हे सोडून मला काहीच वय लहान. अरे तू काय माग तुला मुख्यमंत्री आपलं नाही तुला सगळं नचिकेत नाही म्हटलं. नचिकेताला विचारलं तू हे सगळं का नको म्हणतो. संसारावर शहाणी माणसं का रुजतात त्याचे कारण तिथं नचिकेताच्या तोंडात आहे. नचिकेत म्हणतो स्वभाव मर्दस्ते वेदांत कैक हे सगळे हे स्वभावता मर्त्य आहे. स्वभावता काय आहे येरती माईके दुःखाच काळ आणि त्या नरगे काल महाराजांच्या मुखात म्हटलं आणि त्या नरगे माईक पदार्थ माईक आहे स्वभाव मर्त्या वेदांत कैक. आपला संसार काय सर्व इंद्रियानां जयंती तेजा हे भोग आहेत ना इंद्रियाचं तेज वाढवत नाही इंद्रियाचं तेज वाढवत. तुकोबाराचं वचन आहे विषयाचे चरवणी आणि आयुष्याची स्वभाव मत असते काय तर सर्व इंद्रियानां जयंती तेजा. आणि या संसारात तिसरी अडचण आहे कदाचित आपली सर्व जीवितम अल्पमेव. येत्या जगात सगळं सुख माणसाला मिळतच नाही. माझ्या समोर बसलेल्याला विचारतो कोणाकोणाचं मत मला खरं संसारातलं पूर्ण सुख मिळालं. मी परमार्थाची भाषा करतच नाही. संसारातलं कोणतं सुख मिळालं माता मोठ्याने प्रश्न विचारतो. ज्या ज्या वेळेला मनासारखी सून भेटली तिला आत्मसात एक बाई करू लागली हातून कशाने हात खाली घ्यायला मी तुझ्या घरचं सगळं मला माहिती चला एक तर जीवाला संसारातल्या संसार दशेतलं सर्व सुख नाही आणि काय म्हणतो नचिकेत सगळं मिळालं जरी देवा तरी गोड शब्दाचं चिकित आपली सर्व एक तर सगळं मिळतच नाही तर आपली जर सर्व मिळालं जीवितम आरोग्य माणसाचं आयुष्य किती अशी किती माणसं मी दाखवू तरी कमवण्यात आयुष्य घातलं आणि भोगायची वेळ आली त्याने माणसाचं आयुष्य किती तव वाहस तव नृत्य गीते हे तुझे तुला नृत्याने गीत या सुंदर युत्या या पृथ्वीचं राज्य हे मला काय नको नको म्हणून दुसरे नको म्हटले यार. चला उपनिषदातून गीत येते मग मग श्लोकाकडे जाऊन करायला आपले सांगायचे काय म्हटले भगवान न तेषु रमते उदाह तेषु ना केषु योगी संस्पर्श यावला स्पर्शाचे विषय असणारे संसार त्यात शहाणी माणसं रमत नाही का रमत नाही कारण दोन दिले घेतलेले कोणते ऐका
योही संस्पर्श व्यापृता दुःख घेऊन या हे दुःखाला जन्म देणारे आहे आद्यंत बनता आदिवान अंतवान हा श्लोक आणि महाराजाचं हे वचन जवळ श्लोकाचं स्पष्ट भाष्य कोणतं